भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ठिकाण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घोषणा केली होती, धर्मांतराची घोषणा, ते हे ठिकाण येवल्यातलं 13 ऑक्टोबर 1935 रोजी धर्मांतराची जी घोषणा होती, जरी मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, अशा प्रकारची जी घोषणा होती, ती घोषणा या येवल्याच्या भूमीमध्ये, मुक्तिभूमीमध्ये येवला मुक्कामी जी सभा घेतली होती, त्या सभेमध्ये दीनबंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही सभा 1935 रोजी 13 ऑक्टोबरला झाली आणि असंख्य जनसमुदायाच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा दिली, तर हे ठिकाण त्यांच्या आयुष्यामध्ये 19 मार्च 1927 रोजी जो महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी केला, अस्पृश्य आणि वर्णव्यवस्थेने जातीहीन ठरवलेल्या मनुष्यांना पाणी मिळत नव्हतं, म्हणून ते पाणी मुक्त करण्यासाठी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. 25 डिसेंबर 1927 रोजी चौदार तळ्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. तेही ही घटना बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्यांना गुरु अशा प्रकारे मांडलं, म्हणजे ते महात्मा फुले, कबीर, गौतम बुद्ध, शाहू महाराज. समता, बंधुता, निर्गुण आणि करुणा या तत्वाला धरून बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य पुढे सुरू केलं, ते सर्व कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साताऱ्याला जाताना गाडीवाल्याने बैलगाड्याच्या खाली उतरून दिले, त्यातला एक प्रसंग या ठिकाणी इथे कोरलेला आहे. अस्पृश्य वर्गाला जी कामं केलेल्या जायची, कामं करावी लागायची वर्णव्यवस्थेच्या हुकुमशाहीने, ते मेलेली जनावरं ओढणे, घाण कचरा उचलून टाकणे, त्यातला एक प्रसंग, मेलेलं ढोर ओढताना ही सगळी अस्पृश्य मंडळी. शिल्पातून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांच्या वेदना असतील, हे सगळ्या ओझं वाहून नेताना, ओढून नेताना. हक्काचं पाणी मिळत नव्हतं, अस्पृश्य वर्गातील लोकांना गुलामीचे जीवन अशा प्रकारे होतं. पाणी वरतून त्यांच्या हातावर टाकलं जायचं किंवा कधी कधी ते दिलेही जात नसे. भीमराव आंबेडकर जेव्हा 10वीत होते तेव्हा मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले ते, तर केळुसकर गुरुजींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आणि त्यामध्ये त्यांना बुद्ध चरित्र त्यांनी वाचनासाठी दिलं. तो एक प्रसंग या ठिकाणी कोरून ठेवलेला आहे. बाकीचे त्यांच्या वर्गातील हे सगळी मुलं आणि बुद्ध चरित्र केळुसकर गुरुजींकडून घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने ज्या महामानवांनी कार्य केलं, काम केलं, त्यांचे काही विचार इथे आहेत. कबीरा कुवा एक है पाणी भरे अनेक, भांडे में ही भेद है पाणी सब में एक, संत कबीर असे म्हणतात. तर शाहू म्हणतात की गुलामगिरीतून सुटका होण्यासाठी ज्ञान मिळवणे आवश्यक आहे, ते प्राप्त करावे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तर माहितीच आहे आपल्याला, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, त्याचबरोबर शिका, संघटित आणि संघर्ष. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जातीय बंधनात राष्ट्रीय भावनेचा विकास हा होणार नाही, अशा प्रकारचं जे उद्घोषणा केली आणि शिक्षणासाठी त्यांनी सगळ्यांना शाळा सुरू केल्या. त्यासोबत सावित्रीबाई फुले ह्या सुद्धा होत्या.
उठा बंधूंनो, परंपरेची गुलामगिरी ही तोडणीसाठी उठा, शिकण्यासाठी उठा. अशा प्रकारे यांचा हा संदेश, जो की तथागत गौतम बुद्धांच्या प्रज्ञाशील आणि करुणा या तत्वाला अनुसरून आहे. अशा प्रकारचं शिल्प इथे पाहायला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून जेव्हा रिटर्न येतात, बॅरिस्टर असतात आणि मग भारतामध्ये ते बडोदा या ठिकाणी संस्थानात आपली सेवा बजावतात. बडोद्यामध्ये त्यांनी नोकरी स्वीकारण्याचं एक कारण होतं की जेव्हा लंडनच्या आणि पुढच्या शिक्षणासाठी डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्याकडून जी शिष्यवृत्ती त्यांनी मिळवलेली होती, किंवा सयाजीराव गायकवाडांनी जी शिष्यवृत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्याच्या मागे रेफरन्स शाहू महाराजांचा होता की या विद्यार्थ्याला चांगलं शिकवलं, त्याला मदत केली तर हा भारत देशासाठी अस्पृश्यांचा किंवा ज्या लोकांना आपल्या वंचितांना हक्कांच्या बाहेर फेकलेला आहे अशांना हा विद्यार्थी पुढे नेण्यासाठी नक्कीच कार्य करेल. अशा प्रकारचा रेफरन्स शाहू महाराजांनी सयाजीराव गायकवाडांना दिला आणि सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानामध्ये बॅरिस्टर होऊन आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सयाजीराव गायकवाडांच्या आर्थिक मदतीची परतफेड करताना या संस्थेच्या अनुषंगाने इथे सुद्धा त्यांना विविध प्रसंग पाहिलेले आहेत. परिवर्तनाची एक सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका महत्त्वाच्या सभेमधून आहे की जी सर्वांसाठी महत्त्वाची होती. त्याचं एक शिल्प इथे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, नैतिक, राजनैतिक आणि धार्मिक अशा सगळ्या अनुषंगाने आपला लढा उभा करतात. तेव्हा नाशिकमधील धर्मांध लोकांच्या विचारसरणीला स्वातंत्र्य बंधुतेचा मार्ग दाखवताना त्यांनी 2 मार्च 1930 रोजी काळाराम या मंदिराच्या सभागृहाच्या ठिकाणी एक सत्याग्रह केला. काय होता तो सत्याग्रह? कशाला केला सत्याग्रह? कारण कुत्र्या, मांजरांना आणि जनावरांना त्या मंदिराच्या आवार प्रवेशामध्ये येण्याची मुभा होती, परंतु अस्पृश्य जातीतल्या म्हणून हिणवल्या गेलेल्या माणसांकडूनच विरोध होता, येण्याची मुभा नव्हती. आणि आम्हाला देवाच्या दर्शनाऐवजी आमची समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या अनुषंगाने हा सत्याग्रह आमचा आहे, करायचा आहे. आम्हाला सुद्धा हक्क आहे मंदिरामध्ये जाण्याचा. अशा प्रकारचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 रोजी सत्याग्रह केला. आणि मग तो सत्याग्रह मागे घेत इथला रोष बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला या ठिकाणी मुक्कामी असताना बहुजन आणि दीनबंधू अशा सगळ्या विचारसरणीच्या लोकांना एकत्र घेऊन, अस्पृश्य लोकांना एकत्र घेऊन, जनतेला एकत्र घेऊन की जे वंचित आहेत, हक्क, अधिकार आणि याच्यापासून त्यांना दूर ठेवलेला आहे, अशा सगळ्या लोकांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला इथे धर्मांतराची घोषणा केली. जी घोषणा होती, जरी मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. आज हे ठिकाण अत्यंत अशा प्रकारचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये येवला या ठिकाणी आहे. विश्वनाथ, महाराष्ट्र.